विचार करा, जर मी तुम्हाला सांगितलं की शून्य भांडवलात म्हणजे स्वतःचा एकही पैसा जास्त न लावता शेळी पालनाचा 20 लाखांचा प्रोजेक्ट उभा राहू शकतो आणि त्यातले 10 लाख रुपये सरकार थेट देतं, तर ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत ऐकाल ना? आज मी तुम्हाला NLM शेळीपालन योजना 2025 बद्दल A to Z सगळं काही इतक्या सोप्या भाषेत सांगणार आहे की हा माहितीपट पूर्ण पाहिल्यावर तुमच्या मनात एकही शंका उरणार नाही, ही माझी खात्री आहे. आणि हो, अशी खरी आणि अचूक माहिती देणाऱ्या आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग थेट मुद्द्याला हात घालूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की ही NLM योजना म्हणजे राष्ट्रीय पशुधन अभियान नक्की आहे तरी काय. तर बघा, NLM म्हणजेच नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन ही केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाची एक योजना आहे. ही खास आपल्यासारख्या शेतकऱ्यांसाठी, त्यांना मोठं करण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी बनवलेली एक अतिशय पारदर्शक योजना आहे. आता तुम्ही म्हणाल, योजना तर खूप येतात, मग ही वेगळी कशी? तर ऐका, यात तुम्हाला थेट 50% सबसिडी मिळते. दुसरा म्हणजे यासाठी कोणाचाही वशिला किंवा ओळख लागत नाही. सगळी प्रक्रिया ऑनलाईन आणि एकदम सोपी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही योजना एका सामान्य शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून बनवली आहे, जेणेकरून तो स्वतःच्या पायावर एक मोठा आणि टिकणारा व्यवसाय उभा करू शकेल. चला आता त्या भागाकडे येऊया ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय, तो म्हणजे पैशांचं गणित. हा 20 लाखांचा प्रोजेक्ट नक्की उभा कसा राहणार, पैसे कुठून येणार? तर सरकारचं जे मॉडेल आहे ते आहे 100 शेळ्या आणि 5 बोकडांचं. हा एक पूर्ण युनिट मानला जातो आणि या पूर्ण प्रोजेक्टची सरकारी किंमत ठरलेली आहे 20 लाख रुपये. आता हे 20 लाख ऐकून घाबरू नका. यातलं गणित खूप सोपं आहे. यातले तब्बल 50% म्हणजे अर्धे पैसे सरकार सबसिडी म्हणून देणार आहे, 40% तुम्हाला बँक कर्ज देणार आहे आणि आपल्याला स्वतःचे फक्त आणि फक्त 10%च पैसे उभे करायचे आहेत. माहिती महत्त्वाची वाटतेय ना? मग एक लाईक करून टाका. हे बघा, अजून सोपं करून सांगतो. तुम्हाला स्वतःच्या खिशातून फक्त 2 लाख रुपये दाखवायचे आहेत. त्यावर बँक तुम्हाला 8 लाख रुपयांचं कर्ज देईल आणि मग सरकार थेट 10 लाख रुपये अनुदान म्हणून देईल. झाले की नाही तुमचे 20 लाख रुपये तयार आणि तुमचा प्रोजेक्ट उभा? हो, तुम्ही बरोबर पाहिलं. पूर्ण 10 लाख रुपये ही कोणतीही छोटी रक्कम नाहीये. हीच या योजनेची सगळ्यात मोठी ताकद आहे, जी थेट सरकारकडून आपल्याला मिळते. ठीक आहे, पैसे कसे मिळणार हे तर कळालं, पण त्यासाठी अर्ज कसा करायचा, काय कागदपत्र लागतील? चला आता संपूर्ण प्रक्रिया एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आता ही कागदपत्रांची यादी पाहून अजिबात घाबरू नका. यातलं बहुतेक सगळं आपल्याकडे तयारच असतं. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक, जमिनीचे कागदपत्र आणि हो, 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे शेळी पालनाचे प्रशिक्षण घेतल्याचे एक सर्टिफिकेट आणि कमीत कमी 5 वर्षांचा अनुभव असल्याचा दाखला. आणि मित्रांनो, सगळ्यात आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट ऐका. या योजनेसाठी कोणतीही वयाची अट नाही. तुम्ही किती शिकला आहात याचीही अट नाही आणि कोणत्याही जाती धर्माचं बंधन नाही. प्रत्येक भारतीय शेतकरी याचा लाभ घेऊ शकतो. प्रक्रिया एकदम सरळ, फक्त 3 पायऱ्यांची आहे. 1. सगळ्यात आधी आपल्या बँकेत जाऊन कर्ज मंजुरीचं एक प्राथमिक पत्र घ्यायचं. 2. NLMच्या नियमांप्रमाणे एक सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे DPR बनवायचा. आणि 3. ही सगळी कागदपत्र आणि DPR सरकारी वेबसाईटवर ऑनलाईन अपलोड करायची. बस, काम झालं. मला माहिती आहे, हे सगळं ऐकताना तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील, काही शंका असतील, पण काळजी करू नका. आता आपण यात सामान्य अडचणी आणि त्यावरचे अगदी स्पष्ट उपाय काय आहेत यावर बोलूया. सगळ्यात जास्त अर्ज कुठे नाकारले जातात माहितीये? ते म्हणजे DPR बनवताना. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, ही सबसिडी फक्त शेळ्या बोकड खरेदीसाठी आणि त्यांच्यासाठी शेड बांधण्यासाठी मिळते. जमीन खरेदी किंवा लाईट पाण्यासाठी नाही. त्यामुळे DPR मध्ये फक्त याच 2 गोष्टींचा खर्च दाखवा, नाहीतर अर्ज थेट नामंजूर होतो. आता एक प्रश्न जो आपल्या ग्रामीण भागातल्या अनेक तरुण मित्रांना पडतो की भाऊ, जमीन तर वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर आहे, मग मी अर्ज कसा करू? यावर एक खूप सोपा आणि 100% कायदेशीर उपाय आहे. ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांच्यासोबत फक्त 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर 15 वर्षांचा नोंदणीकृत भाडे करार करायचा. बस, एवढे एकच कागदपत्र लागतं, तुमचं काम होऊन जातं. काही जणांच्या मनात येतं की माझ्याकडे पैसे आहेत, मी बँकेचं कर्ज का घेऊ, मी स्वतःचेच पैसे वापरतो. पण थांबा, या योजनेत बँक कर्ज घेणं बंधनकारक आहे. आणि ते का, हे आधी समजून घ्या. याची 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं, सरकारी अनुदान मिळवण्यासाठी बँकेचं कर्ज असणं हा नियमच आहे. आणि दुसरं, जे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे, ते म्हणजे बँक कर्ज घेतल्याशिवाय तुमच्या प्रत्येक शेळीचा विमा उतरवला जात नाही.
म्हणजे उद्या काही नुकसान झालं तर तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते. आतापर्यंत आपण योजना काय आहे, पैसे कसे मिळतील, प्रक्रिया काय आहे, अडचणी काय येतात, सगळं काही समजून घेतलं. आता वेळ आहे आपलं भविष्य आपल्या हातानं घडवण्याची. कोणाचं हे स्वप्न आहे की आपला स्वतःचा 100 शेळ्यांचा मोठा प्रोजेक्ट असावा, आपली वार्षिक उलाढाल 20 लाखांच्या पुढे जावी, त्या प्रत्येकासाठी ही NLM योजना म्हणजे एक स्वप्नपूर्ती आहे, एक वरदान आहे. जर भविष्य बदलायचं असेल तर या संधीला सोडू नका. म्हणूनच ही महत्वाची माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका. तुमच्या प्रत्येक शेळीपालक मित्रापर्यंत पोचवा, त्यांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करून सांगा माहिती कशी वाटली आणि मनात कोणताही प्रश्न असेल तर तो खाली कमेंटमध्ये न लाजता विचारा. आणि हो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण पुढच्या भागात मी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण लाईव्ह प्रक्रिया तुम्हाला टप्प्याटप्प्याने दाखवणार आहे.